मित्रांनो, रामकृष्ण हरी. भारताचं एक सर्वोच्च असं सभागृह म्हणजे लोकसभा, राज्यसभा. आणि या दोन्ही सभागृहामध्ये आपल्या देशाचे कायदे बनतात आणि देश कसा चालवायचा, नवीन योजना असतील, काही असेल, म्हणजे एकूणच देश चालवायचा आणि कायदा बनवायचा अधिकार ह्या सभागृहाला असतो. आणि त्या सभागृहामधील प्रत्येक सभासद सदस्य म्हणजे जे खासदार जे आहेत त्यांनाही अतिशय खूप मोठं महत्व असतं. कारण काय, ते एका मतदारसंघाचं जे काही प्रतिनिधित्व आहे ते करतात. मग आता मित्रांनो, आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे. एका बीडचे खासदार, जे आपल्या महाराष्ट्रामधील एक प्रामुख्याने बीड एक जिल्हा आहे, त्या बीड जिल्ह्याचे शरद पवार गटाचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचं काल जे भाषण आपण पाहिलं संसदेमधील, त्यामध्ये जे स्पीकर आहेत त्या स्पीकरच्या बाबतीमध्ये एक अविश्वास ठराव भाषण केलं होतं. त्यात त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले. त्यामधला जो पहिला मुद्दा आहे तो त्यावरती मला आता बोलावं असं वाटलं, कारण तो मुद्दा महत्वाचा आहे. कारण त्या मुद्द्यामुळं अनेक प्रश्न हे निर्माण झालेले आहेत. तो मुद्दा असा होता, बप्पाचं म्हणणं असं आहे, सदन चलाता कौन है, सदन का मालिक कौन है, ये चुनके कैसे आया, वो कोण बोला, वो मार्शल बोला. आता म्हणजे बजरंग बाप्पा तिथं निवडून कसे आले, म्हणजे हा खासदार तिथं निवडून कसा आला, हा प्रश्न विचारलाय म्हणजे मार्शलने. सदन चलाता कौन है, अरे ये तो बोलो, ये सदन चलाता कौन है, सदन का मालिक कौन है. मेरे जैसे संसद को किसी ने क्या बोला मालूम है, ये चुन के कैसा आया, कौन बोला, मार्शल बोला. ये चुन के कैसा आया, कौन बोला, मार्शल बोला. अगर मार्शल जी ऐसा बोलते हैं और स्पीकर साहब क्या उस पर एक्शन लेते हैं, कुछ भी नहीं. ऐसा क्या संरक्षण मिला है. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा मार्शल नेमका कोण असतो आणि त्यांनी हे प्रश्न का विचारला. बघा, तुम्ही मित्रांनो पहिले समजून घ्या की हा मार्शल कोण असतो. नेमका मार्शल म्हणजे एक अशी व्यवस्था केलेली असते संसदेमध्ये, शिस्त, सुरक्षा आणि कामकाज व्यवस्थित चालावे यासाठी नेमलेला एक विशेष अधिकारी. ते मुख्यतः लोकसभा स्पीकरांच्या आदेशानुसार काम करतात. खाली बघा, मार्शल कोण असतात, मार्शल हे संसदेमधील सुरक्षा व शिस्त राखणारे अधिकारी असतात. ते सभागृहात नियम पाळले जात आहेत का हे पाहतात आणि गरज पडल्यास सदस्यांना बाहेर सुद्धा काढतात. लोकसभेत त्यांना मार्शल ऑफ द हाऊस असे म्हणतात. आणि आता ह्या मार्शलचे नेमकं काम काय आहे ते समजून घ्या. नेमकं हा मार्शल नेमकं काम कुठले करतात, हे मार्शलचं काम जे आहे प्रामुख्याने ते काम असं आहे, सभागृहामध्ये शिस्त राखणे, सदस्य गोंधळ करत असतील तर त्यांना नियंत्रण ठेवणे, स्पीकरचे आदेश पाळणे. आता यावेळेस ओम बिर्ला हे अध्यक्ष होते आणि त्या पदावरती कोणीही अध्यक्ष असो त्यांचे आदेश पाळणं होते, अंमलामध्ये आणणं ह्या जे मार्शलचं काम असतं. आणि सदस्यांना बाहेर काढणे. एखादा खासदार नियम मोडत असेल तर स्पीकर आदेश देतात, त्याला मार्शल सभागृहातून बाहेर काढतात किंवा बाहेर नेतात. आता महत्वाच्या व्यक्तींना एस्कॉर्ट करणे, उदाहरणार्थ द्रौपदी मुर्मू असतील राष्ट्रपती, पीएम असतील, यांना सर्वांना मार्शल हे गायडन्स करतात जायला यायला. आणि सभागृहाची सुरक्षा, संसदेत कोणतीही गोंधळाची किंवा सुरक्षेची समस्या होऊ नये याची काळजी हे जे काही मार्शल आहेत हे मार्शल घेतात. म्हणजे एकूणच शिस्त पाळणे, नियम न तोडू देणे हे सगळे करतात. आणि हे मार्शल जे असतात हे देशातील सर्वोच्च सेवेतील अधिकारी असतात, म्हणजे हे शासकीय अधिकारी असतात. या पदावरती हे लोक वर्षानुवर्ष काम करतात आणि त्यांनी कित्येक खासदार, कित्येक मंत्री, कित्येक पीएम, कित्येक प्रेसिडेंट यांनी पाहिलेले आहेत. अनेक पक्षाचे अनेक खासदार किंवा मंत्री, कॅबिनेट, विरोधक हे सगळे काही या लोकांनी पाहिलेलं आहे. या सभागृहामध्ये प्रत्येक 5 वर्षाला वेगळे किंवा ते सदस्य नेहमी येत असतात आणि मग त्या ठिकाणी एक कॉमन असतो, तो मार्शल असतो. मार्शलच्या ठिकाणी वर्षानुवर्ष असतात. सभापती बदलतात पण मार्शल तेच राहतात. मग आता या मार्शलनी
आतापर्यंत अनेक लोकांनी त्यांनी अनालिसिस केलेलं असतं, कोण कसं आहे कोण कसं, लगेच त्यांना समजतं, त्याचं कामच ते असतं ते सभागृहामध्ये. मग हे सगळं काम करत असताना त्यांना माहिती असते की बाबा कुठल्या खासदाराची नेमकी कुठपर्यंत धाव आहे किंवा ते कसे आहेत, यांचा अभ्यास त्यांचा बरोबर असतो. कारण सिक्युरिटी आणि तिथं लॉ म्हटलं तर हे म्हणतं त्या ठिकाणी ते मार्शल हे अतिशय महत्वाचं असतं. पण या ठिकाणी मार्शलने काय म्हणलं, हे चुनके कैसे आया, हा मार्शल बोलला. यामध्ये एक अपमान होतो, तो म्हणजे त्या लोकांनी यांना मतं केले त्यांचा अपमान आहे, तो बीडचा अपमान आहे, तो शरद पवारांच्या पक्षाचा, शरद पवारांचा अपमान आहे. एक शासकीय नौकर, एक मार्शल या ठिकाणी एक चुनके कैसे आहे असं म्हणतो, त्यावेळेस ह्या सर्वांचा अपमान होतो. पण या ठिकाणी खरंच मला एक मोठा प्रश्न पडतो, या मार्शलनं आतापर्यंत म्हणजे 1952 पासून ते 2025-26 पर्यंत कधीच कुठल्या खासदारावरती बोट उचललं नाही किंवा कुणाविषयी आतापर्यंत कधीच आक्षेप हा घेतला नाही. त्यांनी कुणाविषयी असं वक्तव्य केलं नाही, फक्त बजरंग बाप्पाविषयी त्यांनी वक्तव्य असं का केलं असावं. जे वक्तव्य होतं ये चुनके कैसे आया, कारण हे वक्तव्य कुणासाठी त्याने केलंय असं मला वाटत नाही. कारण आता बीडचे पण आतापर्यंत खासदार, मोठे मोठे मंत्री, नेते मोठे मोठे होते, भाजपचे होते, दुसरे होते, सर्व होते, पण याविषयी आतापर्यंत कुठल्याच खासदाराविषयी, कोणत्याच सदस्याविषयी असं बोललं गेलं नाही. मग बजरंग बाप्पाविषयी असं का बोललं गेलं, कारण यासाठी मित्रांनो आपल्याला जी काय लोकसभा निवडणूक झाली, खास करून बीडची निवडणूक, हे बीडची लोकसभा ही आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये गाजली होती. ज्याप्रमाणे त्या ठिकाणी जे निवडणूक झाली बीडमधील, आपण कुठल्याही पक्षाविषयी किंवा नेत्याविषयी या ठिकाणी बोलत नाही मित्रांनो, या ठिकाणी बोलतो की बजरंग बाप्पा त्या ठिकाणी का मार्शलनं या चुनके कैसे आया बोललं, आपण त्यावरती बोलायचं. त्यांनी का बोललं असावं, कारण बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने हे लोक निवडून आलेले आहेत, ज्यांनी त्या निवडणुकीमध्ये नेमकं कुठल्या गोष्टीचा वापर केला, त्यावेळेस तत्कालीन सरकारला कशाच्या माध्यमातून घेरलं गेलं, आणि त्यावेळेस सगळ्यात जी काही भयावह परिस्थिती बीडमध्ये तयार झाली होती, ती परिस्थिती, ती अवस्था नेमकी निर्माण कोण केली होती, आणि त्याच गोष्टीवरती, त्या सगळ्या प्रकारावरती, या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीवरती असेल किंवा तेथील गोंधळाविषयी असेल किंवा बीडच्या राजकारणाविषयी असेल, ह्या सर्वावरती बोट ठेवून त्या मार्शलनं हे चुनके कैसे आया असं बोललं असावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण एक तिथलं शासकीय नोकर म्हणतो, तर त्या मार्शलने आतापर्यंत अनेक लोकांचं त्यांनी अनालिसिस केलं असेल, त्यांनी यांनाच का म्हटलं असावं. त्यावेळी बाप्पावरती अनेक आरोप होते, ते आरोप बाप्पाने सुद्धा ऑन मीडिया मान्य केलेत, काही मान्य केले नाहीत. पण तेथील जे काही जातीय दंगली, जातीय भांडणं, जातीय सलोखा त्या ठिकाणी नव्हता, त्या ठिकाणी जे काही प्रकरण मागच्या महिन्यामध्ये, वर्षात गाजले होते, त्याची झळ हे सर्वसामान्यापर्यंत मित्रांनो पोहोचली होती, आणि बीडला खरंच दुसरा बिहार सुद्धा लोक म्हणू लागले होते. याला खरंच कारणीभूत कोण असू शकतं, कोण असेल, तर हे ते सगळं बघून त्या ठिकाणी त्या मार्शलनं यांना प्रश्न असा विचारला असावा. पण हा प्रश्न त्या आज जेवढी बीडची इज्जत होती मुंडे साहेबांच्या काळामध्ये, महाजन साहेबांच्या काळामध्ये कमवली होती, ही सगळे त्या संसदेच्या माध्यमातून, संसदेमध्ये या एका शब्दानं सगळी मातीमध्ये गेली असं मला वाटतंय. हे चुनके कैसे आया रे, हे चुनके कैसे आया, एक मार्शल म्हणतो. एखाद्या वेळेस एखादा विद्यार्थी शाळेमध्ये पास होतो, त्यावेळेस गावातील लोक म्हणतात, अरे हा पास झाला कसा, कारण गावातल्याला माहिती आहे हा व्यक्ती पास होऊ शकत नव्हता. हे जरा असं प्रकरण आहे, आणि ह्या एका वक्तव्यामुळं बजरंग बाप्पाची पूर्ण गेलेली आहेच, शरद पवारांची गेली, आणि बीडची सुद्धा त्याच्या माध्यमातून घालायचा प्रयत्न या लोकांच्या मार्फत झालाय, असं माझं या ठिकाणी वैयक्तिक मत आहे. जे कोणी बीडचे लोक व्हिडिओ पाहत असतील तरी कमेंट करून सांगा, नेमकं हे कैसे चुनके आया याचं उत्तर तुमच्याकडे आहे का. व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. नमस्कार, जय हिंद, जय मातरम.